महादेवाची परवानगी घेऊन मी आहे ना, महादेवाची परवानगी घेऊन मी आता आजच्या परिक्रमेला सुरुवात करणार आहे. महादेवाची परवानगी घेऊन मी आजच्या परिक्रमेला सुरुवात करत आहे. नर्मदे हर. आज सूर्यदेवाचं दर्शन घेऊन, महादेवाचं दर्शन घेऊन मी परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आजची ही माझी परिक्रमा आहे ना 23 किलोमीटरची असणार आहे. 23 किलोमीटर आहे ना, 23 ते 24 किलोमीटर अंतर आहे. त्या अंतरावरची आज माझी परिक्रमा आहे. आज भरूच या ठिकाणी मी जाणार आहे. भरूच या ठिकाणी जाणार आहे. आज मी एसल गावातून निघालो आहे. एसल गाव आहे, त्या गावातून निघालो आहे आणि हवेने परिक्रमाला हवेने जाणार आहे. बा आता हे पुढं दिसतोय जो हवे बा. आता सूर्यदेवाचं दर्शन घेऊन येणार. हवेने येणार. थंडी भरपूर वाढलेली आहे. लेट, कारण थंडी वाढल्यामुळं लेट उठतात. मी त्या 7, 7:15 निघालो आहे. तर थंडी लई आहे, फुल थंडी आहे. थंडी असल्यामुळं थोडंसं लेट निघावं लागतं. नर्मदे. मी आता आहे ना हवेला आलेलो आहे. दहेज आणि भरूच हवेला आहे. तर मला 19 किलोमीटर राहिले. 19 किलोमीटर आज माझी रनिंग आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत, तर 2 वाजेपर्यंत जरी 19 किलोमीटर गेलो तरी 19 किलोमीटरला मला आश्रम आहे. तरी आश्रम नाही आहे, डायरेक्ट 19 किलोमीटरला आश्रम आहे. त्या हवेवरून चालतोय. हे गाड्या स्पीडने आहेत काही. आज सकाळी आहे ना थंडी जास्त असल्यामुळे आहे ना 7, 7:15 निघालो आहे. थंडी आता वाढली आहे. थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. थंडी फुल आहे. नर्मदा परिक्रमा आहे ना, केवट आश्रम 5 किलोमीटर अंतरावरती होता. आत्ता काय दादागुरु येणार आहे, त्याच्यामुळं फुल परिक्रमावासी आहेत. मी आता हवेवरून चालतोय. हा सरळ हवे, पाठीमागून गाड्या आहे. नर्मदे यार. आता मी आहे ना या ठिकाणी आहे ना हवेवरती आहे. भरूच द्यायचा हवे आहे हा. आणि आता मला आहे ना जायचं आहे ते भरूचला. भरूच आहे, कामनाथ महादेव मंदिर आहे. आणि हवेने मी चाललेलो आहे. हा हवे आहे, या हवेने चाललो आहे. परिक्रमावासी काही ह्या हवेने चालतात आणि काही तिकडनं खालून गेलेले आहेत. 8-10 किलोमीटर आहे ना खालून. कारण तिकडं SL एक आश्रम होता. त्या आश्रमामधून तसेच तिकडनं गेले आणि ह्या ठिकाणी जे थांबलेत हवेला ते हवे मार्गे गेलेत. आणि हे सगळे भरूचला येणार आहेत. कामनाथ महादेव मंदिर, त्या मंदिरातून नीलकंठेश्वर, तिथून पुढे आपल्याला एक तटामार्गे, म्हणजे तिथून 2 रस्ते पुढतात भरूचवरून. तर आपल्याला तटामार्गे आणि काही बाय रोड. तर रोडवाले रोड मार्गे जाणार, तटावाले तटामार्गे जाणार. हा हवे, या हवेने आपण आता एक 8-9 किलोमीटर झाले असन, 6-7 झाले असन, काही अंदाज नाही.
6-7 झाले असेल. आणि आता मला जायचं टोटल किलोमीटर जायचं होतं 23 मधले काहीतरी 6-7 आले ते 15 किलोमीटर अजून बाकी आहे. 15 किलोमीटर आज मला आंतरकांबाचे कामनाथ महादेव मंदिर. पाठीमागूनही त्या गाड्या येतात कारण हा मोठा हायवे असल्यामुळं, हे हायवेचं काम चालू असल्यामुळं गाड्यांचे थोडीशी ट्रॅफिक होते. काम चालू आहे. हायवे देहेज भरूच हायवे. भरूचवरून हा हायवे अहमदाबादसाठी आणि मुंबईसाठी जातो आणि भरूच व मुंबईसाठी जातो. काही गाड्या अहमदाबाद आणि भरूचसाठी जातात, भरूच आणि मुंबईसाठी. हे पहा, तर हे असं हायवे पुढं काम चालले. आणि मी आता 9-9:30 वाजलेत. सकाळी थंडी होती, आता थंडी जरा कमी झालेली आहे. हे पहा, असा हायवे. काम चालू असल्यामुळं थोडंसं चालण्यास तकलीफ होते, पण चालायला कारण गाड्या स्पीडने येतात. नर्मदे काय रॉंग साईडने नर्मदे या ठिकाणी आता मी आहे ना, हे जे रोडचं काम चालू आहे ना तिकडनं आम्ही चाललेलो आहे. आणि परिक्रमावासी ह्या रोडने चालतात. ह्या आता काम चालू आहे म्हणून नाही, ते इकडनं आहे ना ॲक्च्युली गाड्या चालणार आणि परिक्रमा रोड हा साईडने आहे. आणि तो जरा खाली काम चालू आहे. वरून आता मला भरूचला जायचं आहे. भरूचवरून निळकंठेश्वर तिथून एक 5 किलोमीटर अंतर आहे. भरूचच्या पुढे निळकंठेश्वर, तिथे एक आश्रम आहे. भरूचला एक अन्नक्षेत्र आहे आणि या अन्नक्षेत्र 2 ठिकाणी आहे. इथं मध्ये अन्नक्षेत्र नाही आहे. कारण याचं एक आहे, ह्या ज्या आपण जी ह्या देहेज आणि भरूच या हायवेवर चाललो आहे, या हायवेवरून आपल्याला जी गावं लागतात ना, ही मॉमेडियनची गावं आहे सर्व. तिन्ही गावं मॉमेडियनची आहे. त्याच्यानंतर भरूच येतं. मग मॉमेडियनची गावं असल्यामुळं आपल्याला इथं काही आश्रम नाही आहे. जवळजवळ 15-1 किलोमीटर आपल्याला आश्रम नाही आहे. मॉमेडियनची गावं आहेत. आता मॉमेडियनची गावं असल्यामुळं आम्हाला इथं काही हे नाही आहे. आणि काही म्हणतात मॉमेडियनचे आहे ना सेवा करतात, आश्रम परिक्रमावासी मला यांची सेवा करतात. बघू आता तर आम्ही तिथं पोचलो आहे. एका गावातून आलो आहे. आता दुसरं एक गाव समोर दिसतं आहे. म्हणजे अशी एक गावं आहेत 4-4, 3-3 किलोमीटर अंतरावरती. हो, सेवा देतात. सेवा देतात बोलतात, चांगले आहेत. सेवा दिल्याच्यानंतर आपल्याला एक सेवेचा आपण एक व्हिडिओ काढणार आहे. नर्मदे या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आलो हे इगलोट गाव आहे. इगलोट गाव जे आहे ना पूर्ण आहे ना एक मॉमेडियन मुसलमानांचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये आहे ना तिथून आपली परिक्रमा चालते. हे जे गाव आहे ना आपल्याला दहेज आणि भरूच हायवेवरती आहे. असे आपल्याला आहे ना 3 गावे आहेत मोठमोठी. हे टोटल इथे मुसलमान राहतात. म्हणजे हे टोटल मुस्लिम लोकांचं गाव आहे. टोटल मुस्लिम आहेत या गावामध्ये. आणि हे मुस्लिम लोक आहे ना का सेवा बी करतात, परिक्रमावासियांची सेवा बी करतात. कारण जेणेकरून एक परिक्रमावासियांना आहे ना काही पाणी वगैरे प्रॉब्लेम, एक बालभोगची पण व्यवस्था करतात. ते आपल्या रोडवरती कारण इथे एक मंदिर वगैरे असं काही नाही आहे. टोटल मुस्लिम लोक 3 गाव आहे. इगलोट, आता हे एक गाव आलेलं आहे. पुढे पण एक गाव आहे आम्हाला भेटेल. बघूया. नर्मदे
नर्मदे हा जो रोड चालला आहे ना इकडनं या ठिकाणी, तो हा जो चालला आहे हा बडोदा आणि मुंबई आहे. आणि मला जायचं आहे भरूचमध्ये. हा जो मी चाललो इकडून भरूच ना, आणि ज्या इकडनं ज्या गाड्या येतात ना तो दहेजला चाललो आहे. वा, हा जो तिकडचा रोड आहे तो वडोदरा आणि बॉम्बे बायपास. मी आता भरूचला चाललो.